नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. आपण आज आलो आहे विश्रामगडाला भेट देण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत माझी मित्रमंडळी आणि आता दुपारचं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही आत्ता गड चढायला सुरुवात केली आहे. तर बघू शकता विश्रामगड, त्यालाच आपण पट्टा किल्ला असून पण संबोधतो. विश्रामगड असं याच्यावर नाव पडले का आपल्या महाराजांनी इथे सन 1627 साली 33 दिवस वास्तव्य केलं होतं, त्याच्यामुळे त्याला विश्रामगड असं नाव पडलं. तर हे आहे अकोले नगर जिल्ह्यामध्ये, अकोले तालुक्यात. अकोल्यापासून जवळपास 40 किलोमीटर लांब. आणि तर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक गुफासारखा बसायला एक 4-5 माणसं बसू शकते असं इथे आहे. त्याच्यानंतर आपण इकडे पुढे जर चाललो तर इकडे एक मंदिर आहे आणि इथे लक्ष्मण स्वामी महाराजांची गुफा आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही किल्ल्याच्या निम्म्या भागापर्यंत आलोय आणि आमचा मित्र चुकला होता, तो आलाय आता वापस. तर मग मित्रांनो, आपण आज आहोत विश्रामगड या किल्ल्यावरती, जे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवरती अकोले तालुक्यामध्ये स्थित आहे. तर या गडाची उंची जवळपास 1300 मीटर आहे. तर आपण निम्म्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, हे गड आहे तो एक जवळपास 1347 ते 1490 या दरम्यान बांधलेला होता आणि 1671 साली हा किल्ला मुघलांच्या आधिपत्याखाली होता. परंतु नंतर 1672 साली मोरेपंत पिंगळे यांनी हा किल्ला या किल्ल्यावरती चढाई करून तो जिंकून महाराजांच्या मराठा साम्राज्यात सामील केला. तर जेव्हा हा किल्ला मराठा ताब्यात आला, जालनापूरच्या जालनापूर विजयानंतर जेव्हा तिथे जी लूट होती ती घेऊन महाराज आपल्या रायगडाकडे निघाले, तर तेव्हा ते 30 ते 35 दिवस या किल्ल्यावरती विश्रामाला होते. त्यानंतर या किल्ल्याचे नाव विश्रामगड असे पडले. हे असं बघून महाराजांची आठवण येते. ह्या पायऱ्या दिसतात, ह्या शिवकालीन पायऱ्यात, आणि हे आता आपण बनवलेल्या पायऱ्यात बघा. याच्यात आणि याच्यामध्ये किती फरक आहे. खरंच काय असतील त्या काळचे इंजिनियर, काय असेल ते बांधकाम. इथे पण एक गुफा आहे, इथे मंदिर आहे आणि हे बघा. तर आपण हे बघू शकता, हे सध्याच्या बनवलेल्या पायऱ्या आहेत, ह्या सध्याच्या आपण बनवलेल्या पायऱ्या आहेत आणि शिवकालीन पायऱ्या सगळे उद्ध्वस्त वगैरे झाले. जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं 1820 साली, तेव्हा त्यांनी गडाचा बहुतेक भाग उद्ध्वस्त केला. तुम्ही हे बांधकाम बघू शकता, हा बुरुज बघू शकता, याचा अंदाज लावू शकता का किती उंच बुरुज असेल. आणि तटबंदी वगैरे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. पण बघू शकता, आम्ही आता वरती किल्ल्याच्या वरच्या भागावरती आलोय आणि वरून खाली दिसणारा परिसर बघा. हा व्ह्यू आहे खतरनाक.
हा किल्ला मध्यम श्रेणीचा आहे, एवढं म्हणजे कठीण श्रेणी नाही आहे चढायला. अर्ध्या पाऊण तासात आपण किल्ल्यावरती येतोय. आणि किल्ल्यावरती अशा खूप साऱ्या वास्तू आहेत, ज्या काही आहेत, काही अशा पडक्या अवस्थेत आहेत, काही चांगले आहेत. आणि आता इथं समोर तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे, असं हे नंतरच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं हे मंदिर आहे. हा तुम्ही किल्ले विश्रामगडावरून दिसणारा व्ह्यू बघा, खूप मस्त आणि खूप सुंदर असा हा किल्ला आहे. आपण बघू शकतो हे आलेली एक दुसरी रस्ता आहे हा. तर हा पूर्वेकडील रस्ता आहे आणि आपण ज्या रस्त्याने आलो तो कोकणवाडीकडनं येतो. तर बघू शकता कोरीव काम, दरवाजे वगैरे. तर विचार करा मित्रांनो, महाराज राजगड, रायगड आणि विश्रामगड असे 3च किल्ले आहेत का सगळ्यात जास्त काळ वास्तव्यात होते. तर मग किल्ल्याचे महत्व तुम्ही तुमचा अंदाज लावू शकता. तर मित्रांनो बघू शकता या किल्ल्यावरतील पाण्याच्या टाक्या, आणि याच्यावरती आता हे जाळी टाकली, पण आतमध्ये तुम्ही बघू शकता की हे पाणी, आणि याच्या आतमध्ये पण आहेत. खूप असं छान आहे. ह्या गडावरच्या 1 2 3 आणि बाहेरच्या साईडला 4, आणि त्याच्यानंतर आपण इकडे वरती आल्यावरती हे मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही मंदिर, हे देवी माताचं मंदिर आहे, पाचाही देवीचं मंदिर किल्ल्यावरचं. आणि हा वरतून दिसणारा खालचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो. हे आपण चढायला त्या खाली गाडी दिसते ना, त्या गाडीपाशी गाडी लावून तिथून असं चढत 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 असं हे पूर्ण पायऱ्याने असं असं असं, आणि इथून फिरून असं हे इथून आणि इथे येऊन पोचलो. तर इथे येण्यासाठी फक्त आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागला. तर मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या अंबारखान्यापाशी येऊन पोहोचलोय, आणि तुम्ही बघू शकता मागच्या साईडला तो अंबारखाना, आणि इथं महाराजांची बनवलेली मूर्ती बघू शकता किती सुंदर अशी आहे. आणि हा तुम्ही बघू शकता पूर्ण अंबारखान्याची वास्तू आहे ही पूर्ण. तर आपण आता अंबारखाना आतमध्ये जाऊन बघूयात. आणि आतमध्ये आपण बघू शकता ही वास्तू अशी किती सुरेख आणि किती मस्त आहे. इकडे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असं याने बनवलंय मस्त छान असं. त्याच्यानंतर रायरेश्वरावर महाराजांनी जी शपथ घेतलेली तेच हे इथे बनवलंय. खूप छान अशी पेंटिंग बनवली. त्याच्यानंतर आपण पुढे बघू शकता तोरणावरती जेव्हा महाराजांनी पहिला किल्ला घेतलेला, तो पहिली स्वराज्यात जो पहिला किल्ला आलेला तोरणा त्याचं हे दाखवलंय ते. त्याच्यानंतर मोरारबाजी देशपांडे यांचं पुरंदर येथील हे युद्धाचं दाखवलं. त्याच्यानंतर आपण बघू शकता आतमध्ये असं महाराजांचं सिंहासन आणि महाराजांचं असं बसून एकदम खूप असं मस्त असं केलंय. तुम्ही बघू शकता की असं एकदम मस्त सुरेख एकदम मन प्रसन्न करणार असं हे अष्टप्रधान मंडळ आणि महाराज किती छान दिसत आहे. इकडं घोरखिंडीची लढाई बाजीप्रभू देशपांडे. त्याच्यानंतर हे बघा ही वास्तू किती सुंदर आहे आणि किती भारी आहे. त्यानंतर आपण पुढे बघूयात काय अजून. तर इकडं आग्र्याहून जेव्हा महाराज सुटले होते तेव्हा इथं हे दाखवलं त्यांनी, जे पॅटरेमधून ते मिठाईच्या पेटीमधून सुटलेले.
आणि त्याच्यानंतर शाहिस्तेखानाची बोटे कापलेली. पुणे येथे लाल महालमध्ये जेव्हा महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटले होते तर ते इथे बनवले. असं एकंदरीत खूप मस्त आणि खूप असं छान आणि खूप असं सुंदर हे सगळं बनवलंय. आणि ह्या किल्ल्यावरती सगळ्यात म्हणजे सुस्थितीत असलेली वास्तू आहे आणि इथली स्वच्छता आणि इथे एकदम असं भारी हे करून ठेवलंय आणि खूप मस्त आणि खूप छान आहे. तर इकडं पुढे बघू शकता तुम्ही महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि बाजूने सगळे मावळे अष्टपंधार मंडळ सगळं आणि खूप मस्त आणि खूप छान.